नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईनवाल्या विद्यार्थ्यांचं आपल्या या आय एम पी प्रश्नाच्या सिरीजमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे पहा, 15x अधिक 17y बरोबर आहे 21. 17x अधिक 15y बरोबर आहे 11. तर आपल्याला काय काढायचं आहे? तर आपल्याला काढायची फाईंड काय करायचं आपल्याला x प्लस y हे आपल्याला काढायचं आहे. x प्लस y हा प्रश्न आलेला आहे पहा मार्च 2020च्या परीक्षेमध्ये. हा प्रश्न आलेला 2020ला विचारलेला प्रश्न आहे. पहा कसा सोडवायचा ते. पहा तुम्हाला हे प्रश्न मी सांगतो माझ्या पद्धतीने. पहा मी तुम्हाला कसा सोडवायचा आहे ती टेक्निक सांगतो. पहा 15x अधिक 17y बरोबर 21. 17x अधिक 15y बरोबर 11. फाइंड x अधिक y. त्याला आता समीकरणाच्या याने लिहून घ्या. पहा 15x अधिक 17y बरोबर 21. समीकरण 1. 17x अधिक 15y बरोबर 11. समीकरण 2. दोन समीकरण याला दोन समीकरणाच्या स्वरूपात लिहून घ्यायचं. पहा आता काय करायचं, फ्रॉम 1 and 2 1 and 2 ची काय करायची, बेरीज करायची. पहा 15x अधिक 17y बरोबर 21. 17x अधिक 15y बरोबर 11. करा यांची बेरीज. बेरीज पहा 15 आणि 17 किती, 32. 32x अधिक 17 आणि 15 किती, 32y बरोबर 21 आणि 11 किती, 32. पहा 32x 32y आणि 32 कितना भाग जाईल, 32 नच. पहा 32x अधिक 32y बरोबर 32 एक 32. याचं उत्तर किती आलं, x अधिक y बरोबर 1. हे आलं पहा याचं उत्तर. पहा दुसरा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न 4x अधिक 5y बरोबर 19. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, y आपल्याला काढायचं. कारण x त्यांनी दिलाय, x आहे त्यांनी दिलाय. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, फाइंड बरोबर y हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे, त्यांनी x दिला, आपल्याला फाइंड हे काढायचं आहे. पहा कसं काढायचं याला. हा प्रश्न विचारलेला आहे पहा नोव्हेंबर 2020ला. नोव्हेंबरची जी सप्लिमेंटरी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलाय 2020ला. पहा काय प्रश्न आहे, 4x अधिक 5y बरोबर 19 आणि x बरोबर 1 दिलाय. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, y. तर पहा आपण काय करू आता, x बरोबर 1 काय करू म्हणजे घेऊ, x बरोबर 1 मानू. तर पहा आता 4x अधिक 5y बरोबर 19. बरोबर आहे, 4x अधिक 5y बरोबर 19. तर पहा आता इथे किती आहे, 4x आणि x किती दिलाय, 1. 4 गुणाकारामध्ये 1 अधिक 5y बरोबर 19. कारण आपल्याला y काय काढायचं आहे, काढायचं आहे. तर पहा 4 1 4 अधिक 5y बरोबर 19. बरोबर आहे. आता हे 5y, हे जे 5y आहे ते 5y इकडे येणार, म्हणजे 5y बरोबर 19. हे प्लस 4 तिकडे गेल्यावर -4 होतील, -4. 5y बरोबर 19 मधून 4 गेले 15, 15 राहिले. y बरोबर 15. इकडे 5 गुणाकारात, इकडे गेल्यावर भागाकारात होतील, इकडे गेले भागाकारात. 5 1 5 5 3 15. y बरोबर 3. उत्तर आलं 3. बघ तिसरा प्रश्न विचारलेला आहे 2 4 3 5. हा प्रश्न पहा विचारलेला आहे परीक्षामध्ये. हा प्रश्न आलेला आहे पहा 2019ला, मार्च 2019ला हा प्रश्न आलेला आहे. पहा कसं आहे, तर एकदम सोपं आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे. याच्यात काहीच लॉजिक नाही, फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे. पहा 2 गुणाकारामध्ये 5 मायनस 3 गुणाकारामध्ये 4. 5 2 10 मायनस 3 चौक 12 बरोबर किती,
10तून 12 गेले किती? -2. पहा इतका सोपा प्रश्न आहे, याच्यात काय अवघड आहे? यात कायच अवघड नाही. हा प्रश्न पण विचारलेला आहे, आपल्याला प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आपल्याला एक्स व काढ बरोबर. आपल्याला dx दिलाय 49, dy 7. आपल्याला काय काढायचं आहे? एक्स अँड वाय हे काढायचं आहे. एक्स आणि वाय काय करायचं आपल्याला? काढ बरोबर आहे. तर पहा एक वाय करायचं ते आपण बघू. पहा पहा कसा काढायचा एक्स व वाय. पहा आपल्याला काय एक्स व वाय काढायचं आहे. पहा आता आपण काय करू? एक्स बरोबर dx किती आहे? आपण काय फॉर्म्युला मानू, dx/d हा झाला फॉर्म्युला बरोबर आहे. तर किती dx किती दिला इथं? पहा dx किती दिलेला आहे? 49. तर आपण घेऊ इथं 49 भागिले d किती दिलाय? d दिलाय 7, छेदामध्ये 7. 7 1 7, 7 7 49. x बरोबर किती? 7 बरोबर का नाही? हे काय झाला? x निघाला. आता आपण काय करू? y बरोबर y किती दिलाय? dy किती आहे? dy/d बरोबर. dy किती आहे? 63. 63/7 कारण d किती आहे? 7. 7 1 7, 7 9 63 बरोबर आहे. तर y बरोबर किती आला? 9. पहा x बरोबर आला 7 आणि y बरोबर किती आला? 9. याचा अर्थ x व x अँड y 7 अँड किती? 7 अँड किती? 9. हे झालं पायाचं उत्तर. पहा हे सर्वचे सर्व प्रश्न बोर्डला विचारलेले आहेत. हे प्रश्न दिसायला अवघड असतात पण सोडवायला खूप सोपे असतात. (5x + 3y बरोबर -11, 2x + 4y बरोबर -10. तर आपल्याला काय क्रॅमर्स रूल याने ह्या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे बरोबर. आता आपण याला समीकरणाच्या याने मांडून घेऊ. पहा 5x + 3y बरोबर -11 समीकरण 1. 2x + 4y बरोबर -10 समीकरण 2 बरोबर आहे. समीकरण 1 आणि समीकरण 2 नुसार आपण याला मांडून घेतलं बरोबर नाही. आता आपल्याला तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगितला होता ऑफलाईन वाल्याला पण आणि ऑनलाईन वाल्याला. कोणचा? 12 32 13. कोणचा? 12 32 13. 12 32 13 हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. हा क्रॅमर्स रूल ह्या फॉर्म्युल्यानुसारच सोडवायचा, सोपा जाते. तर पहा आता 12 32 13 आपल्याला काय काढायचं आहे? याला काय म्हणते? समजा dx आणि dy हे आपल्याला काय करायचं असते? काढायचं असते. dx dy आणि तर पहा आपण सर्वात पहिले काय काढू? d काढू. पहा d बरोबर आता d बरोबर किती? 12 बरोबर की नाही? d बरोबर किती? 12. तर 12 म्हणजे काय? याला काय करायचं? याला एक नंबर द्यायचे. पहा इथं 1 2 आणि 3. आता 12 म्हणजे काय? 1 आणि 2 म्हणजे किती? 5 2 आणि 3 4 बरोबर आहे की नाही? याचा करायचा तिरकस गुणाकार. 5 गुणाकारामध्ये 4, 5 गुणाकारामध्ये 4 मायनस ब्रॅकेट 3 गुणाकारामध्ये 2. 5 चोक 20 मायनस 3 दोन्ही 6 बरोबर किती? 14. डी बरोबर किती आला? 14. हे काय झाला? डी बरोबर किती आला? 14. हे झाला डी. आता आपल्याला काय काढू? आता आपल्याला काढायचा dx. dx बरोबर काय? 32. याला काय करा? dx आणि dy बरोबर. dx किती आहे? 32. 32 म्हणजे काय? 11 आणि 3 म्हणजेच काय? -11 छेद -10 म्हणजे खाली आणि इकडे किती आहे? 3/4. याचा आणि याचा गुणाकार करायचा होता. पहा -11 गुणाकारामध्ये 4 -10 गुणाकारामध्ये 3. पहा
11 चोक 44 मायनस 44 मायनस 10 त्रिक किती 30 बरोबर आहे. आता काय होणार आहे इथं आलाय पहा मायनस बरोबर आहे. पहा मायनस मायनस काय होते मायनस मायनस प्लस होत असते. मग 44 आता 44 मधून 30 गेले किती राहतात 44 मधून जर 30 गेले तर काय होणार इथं 44 मधून जर 30 गेले तर किती राहिले 14 बरोबर आहे. 44 मधून जर 30 गेले तर किती राहतात 14. तर अरे किती हे किती आला dx बरोबर किती आला 14. हे झालं दुसरं. आता आपण काढू dy पाहिजे शेवटला घेऊ dy बरोबर. आता dy किती 13 याचा अर्थ 5 केला तर आपण कट करू 5 2 आणि किती -11/10 पाहिजे तिरकाच गुणाकार करा 5 गुणाकारामध्ये -11 -2 गुणाकारामध्ये -10 पहा 11 5 55 मायनस 10 दोन्ही किती 10 दोन्ही किती होणार 20 11 दोन्ही 22 होते बरोबर. 11 दोन्ही किती 22 म्हणजे आणि इथं 11 आहे आणि इथं 10 आहे 10 5 50. आता बाई डबल एकदा मी समजून सांगतो पहा कसं आहे आपल्याकडून गडबड झाली पाहिजे. हे बाई याचा आणि याचा करून काय करायचा होता 5 गुणाकारामध्ये -10 मायनस 11 गुणाकारामध्ये 2 5 2 10 5 50 मायनस 11 दोन्ही 22 50 मधून 22 गेले किती राहिले 28. तर dy किती आला dy बरोबर 28 बरोबर आहे. dy किती आला 28. तर d किती आलाय 14 dx किती आलाय 14 आणि dy किती आलाय 28. तर इथं काय करायचा इथं एक कप्पा आखून देतो. आता d बरोबर किती 1 मीटर d बरोबर किती आलतं 14 dx बरोबर किती आलता 14 आणि dy किती आलता 28 बरोबर आहे. तर पहा आपल्याला काय करायचा dx/d dx किती आहे 14/14 बरोबर किती झालं 1 dy/d dy किती आहे 28/14 मग 14 दोन्ही 28 म्हणजे x dx आला 1 आणि dy आला 2. पहा इतकं सोपं आहे. पहिला प्रश्न घ्या काय येतं पहा 1 नंबरचा प्रश्न आहे 5x अधिक 3y बरोबर 12 3x अधिक 5y बरोबर आहे 20. हे झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न पहा काय येतं 2x अधिक 3y बरोबर आहे 8 तर y बरोबर 3. तर आपल्याला x काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. x काय करायचं आहे फाइंड 3 नंबरचा काय द्यायचा पहा 3 नंबरचा प्रश्न घ्या -4 3 8 आणि 2. 4 नंबरचा प्रश्न पहा काय 4 नंबरचा प्रश्न आपला काय dx बरोबर 45 dy बरोबर 36 आणि d बरोबर 9. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे फाइंड x अँड y हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड. 5 नंबरचा प्रश्न पहा काय 5 नंबरचा प्रश्न घ्या 3x अधिक 2y बरोबर 10 4x अधिक 6y बरोबर 12. हा प्रश्न हेच पाहते 5 प्रश्न जे तुम्हाला सोडवायचे आहेत. हे 5 प्रश्न मी 5 प्रश्न समजून सांगितले. आता तुम्ही हे 5 प्रश्न मला सोडून याचे उत्तर न चुकता त्या ग्रुपवरती टाका.